तर निकी इकडे म्हणत असते की राजा एकटा असतो आणि जंगलातील बाकी सगळे प्राणी हे झुंडमध्ये असतात आणि कारण त्यांना माहिती असतं की ते एकटा गेलं तर खाऊन टाकेन, पण जंगलाचा राजा हा एकटा असतो. तुला माहिती आहे हिंदीमध्ये गौतम गुलाटीच्या सगळे अगेन्स्ट होते, एक ना एक सगळे अगेन्स्ट होते, पण तुला माहिती आहे तो विनर झाला आहे. कारण घरातले लोक घरातल्यांच्या दृष्टीने बघत असतात, पण बाहेरचे लोक हे प्रेक्षक हे प्रेक्षकच्या नजरेने पाहत असतं, असं ते अभिजितला म्हणत असते. त्यावेळेस अभिजित म्हणतो हो बरोबर आहे. त्यानंतर ती म्हणते की अरे कोण आहेत हे, मी तर ह्यांना ओळखतही नव्हते आणि ह्यांचं काय आहे. त्यानंतर ती म्हणते की ह्यांना काय नुसतं चोंबडेबाजी तर बा 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 इथे ऐकतात तिथे उघडतात, इथे ऐकतात तिथे उघडतात. अरे स्वतःला म्हणावं तरी एकदा हिरो आहे मी. अरे हे काय नुसतं झूममध्ये येतात. चला 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 मॅटर झाला. तुमचा कधी होणार आहे मॅटर, का तुम्ही दुसऱ्यांचेच सोडवणार आहात. मला ह्या सगळ्यांवरती दया येते. पॅडीदादा तर समोर बसल्यात, मला त्यांच्यावरही दया येते की यार मी वॉशरूमला गेले तर तिकडे हे करतायत. आता त्यांना कळायला नको का की मी गेले तर तू पण येणार आहे. मग अभिजित म्हणतो की हो बरोबर आहे ना, आता हे ओपन आहे ना की तू जर वॉशरूमला गेले तर मी पण येणारच ना. मग निक्की म्हणते हो बरोबर आहे, पण त्यांना तिथं सगळ्यांनी काय सांगितले काय माहिती ना, ते त्यांचं नाही, ते सगळ्यांचं ऐकतात. आपल्याला काय माहिती आहे की त्यांनी काय त्या लोकांनी सगळ्या काय भरवलं आहे ते. मला खरंच दया येते. मग अभिजित म्हणतो की हो बघ ना, ह्यांना वाटतं की आपण आपल्याच कुठल्या तरी राज्यात आहोत, की आपलं वेगळंच काय चालू आहे की काय. अरे समजूनच घेत नाहीत असं ते म्हणत असतात.